आज आपण 3D फ्लोटिंग बॉल शिकणार आहोत। त्यासाठी आपल्याला एक बांगडी लागणार आहे, स्केल लागणार आहे आणि सीझर लागणार आहे। याचा उपयोग करून आज आपण फ्लोटिंग बॉल कसा काढायचा ते पाहणार आहोत। सुरुवातीला आपण बांगडीने गोल काढून घ्यायचा आहे। आता आपण याला लाईट शेड देणार आहोत। त्यासाठी मी HB चा उपयोग करेन। त्याला मी बोटानेच ब्लेंड करते। आता मी 4B ने पुन्हा शेड करणार आहे। हा वरचा भाग आपल्याला लाईट ठेवायचा आहे, त्याच्या खाली थोडं 4B ने शेड देऊया। याला पुन्हा मी बोटाने ब्लेंड करणार आहे। आता मी 4B घेणार आहे। 4B ने अजून थोडंसं ह्या भागाला डार्कनेस वाढवत जाणार आहे। जेवढे शेड आहे ते सगळे मर्ज करून घ्या। आता मी 8B घेणार आहे आणि 8B ने आपण पुन्हा एकदा खालच्या भागाला शेड देणार आहे।
आणि पुन्हा एकदा मी बोटानेच ब्लेंड करणार आहे. आता मी 10B घेणार आहे. 10B ने थोडंसं खाली डार्कनेस वाढवणार आहे. सगळं मर्ज करून घ्यायचं आहे कारण की ते शेड्स आपले व्यवस्थित दिसतील. प्रॉपर लाईट टू डार्क करत गेलं ना तर आपले शाईन पण आपल्याला दिसतो. त्यामुळे इरेज करायची गरज भासणार नाही. आता आपला हा बॉल रेडी आहे. याची शॅडो बरोबर आपल्याला खालीच थोडंसं गोल आकारातच या साईडला काढावी लागेल. त्यासाठी मी पहिलं थोडंसं माझ्या बोटानेच हे करते. थोडंसं अंतर सोडून याच्या खाली ॲक्च्युली ह्या ब्लेंड केल्यामुळे माझ्या बोटालाच थोडासा डार्कनेस होता. त्याच्यानेच मी आता थोडं इथं ब्लेंड करून घेते माझ्या बोटानेच. गरज भासल्यास आपण पेन्सिलचा यूज करूया. त्यासाठी मी 2B ची पेन्सिल घेते. थोडंसं पेन्सिल आपला आता बॉल रेडी आहे. थोडंसं मी ते एक लाईन आखून घेणार आहे. लाईट टाकले लाईट तर ती इथून आपल्याला कट करायची. आता आपला हा कटिंग करून झालाय पेपर आणि अशा प्रकारे आपला हा 3D फ्लोटिंग बॉल रेडी आहे. तुम्हाला वाटल्यास डार्कनेस अजून तुम्ही ह्या साईडला खाली वाढवू शकता. शॅडो अजून हवी असेल तर. अशा प्रकारे आपला हा 3D बॉल रेडी आहे. जर तुम्हाला अशा 3D वेगवेगळ्या वस्तू काढायच्या असतील म्हणजे बटरफ्लाय असेल किंवा एखादा ग्लास असेल त्यावेळेस पण तुम्ही काय करू शकता. तुमचं ग्लासची ड्रॉ काढून त्याला आपण शेड द्यायचे प्रॉपर किंवा बटरफ्लाय काढला असेल तर त्याला आपण सेम तसंच शेड ड्रॉ करून शेड द्यावे आणि त्यानंतर जो हा वरचा भाग असतो ना
तो आपण कट करून घ्यायचा आहे. कट करून घेतल्यानंतर आपली त्याची वरच्या ज्याप्रमाणे वरून लाईट आली त्याचप्रमाणे खाली आपली शॅडो दिसली पाहिजे. ती शॅडो आपण काढायची आणि अशा प्रकारे आपला 3D आणि रिअलिस्टिक जे ड्रॉइंग आपण काढले ते आपल्याला दिसणार आहे. तुम्हाला आवडला का हा 3D बॉल? आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.